अतिशय आनंदाची गोष्ट आहे की भारतीय जनता पार्टी पुण्याच्या वतीनं नवीन कार्यालयाची सुरुवात या ठिकाणी करण्यात आली आहे। आमच्या सगळ्यांकरताच कार्यकर्ते म्हणून कार्यालय ही आमची प्रेरणेची जागा आहे। आमचं सगळं काम कार्यालयातनं चालतं आणि आमच्या कार्याचा एक प्रमुख घटक म्हणजे आमचं कार्यालय असतं। आणि मी पुणे भाजपचं अभिनंदन करेन की अतिशय चांगलं कार्यालय या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि मला विश्वास आहे की जसं अतिशय चांगलं कार्यालय या ठिकाणी झालंय तसंच पुण्यात भाजपचं काम देखील चांगलं आहे। लोकसभा असो की विधानसभा असो एक प्रचंड मोठा विजय हा आमच्या महायुतीलाच या ठिकाणी मिळेल हा मला विश्वास आहे। आज चिंतन बैठक झाली तिकडे काय बैठक ही नियोजन बैठक होती। साधारणपणे आम्ही मधून अशा बैठका घेत असतो, विशेषतः निवडणुकीपूर्वी आम्ही अशा बैठका घेतो की ज्याच्यामध्ये निवडणुकीच्या निमित्ताने जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांची मतं ही त्या ठिकाणी ऐकून घेतली जातात। अर्थात यात तिकिटांवर चर्चा होत नाही, सीटांवर चर्चा होत नाही, तर आपण तयारी करता काय केलं पाहिजे, कोणत्या विषयांना आपण महत्त्व दिलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टींवर आणि विशेषतः संघटनात्मक अशा प्रकारची चर्चा असते। राष्ट्रीय संघटन मंत्री त्याकरता आले होते आणि एकूण संघटनेचा आढावा हा राष्ट्रीय संघटन मंत्री आणि राष्ट्रीय सहसंघटन मंत्र्यांनी घेतला आहे। सर, मुंबईमध्ये आज अजित पवार गटाचा मेळावा झाला आणि त्या ठिकाणी जे बॅनरवरती नवाब मलिकांचा फोटो हा लावण्यात आला होता। सुप्रिया सुळेने या संदर्भात विचारलं असतं त्यामुळे तुम्हाला विचारा की तुम्ही मधल्या काळात या संदर्भात पत्र सुद्धा। माझी भूमिका पक्की आहे, जी माझी भूमिका आहे तीच भाजपची भूमिका आहे, त्यापासून आम्ही तसूभरही दूर झालेलो नाही। सुप्रियाताई म्हणतात तुमच्यावर अन्याय होतो, भाजपमध्ये 105 आमदार असूनही टीव्हीवर फक्त सीएम दिसतात, दादा दिसतात, फडणवीस साहेब कमी दिसतात, तुम्ही फक्त विमानतळावर दिसता म्हणे। काळजी आहे तुमच्यावर अन्यायाची। माझी जेवढी काळजी सुप्रियाताई करतात त्याच्या 10% जरी योग्य वेळी पवार साहेबांनी केली असती तरी देखील चित्र वेगळं राहिलं असतं। मराठा आरक्षणाच्या संदर्भानं काय प्रामुख्यानं तुम्हाला म्हणजे वाढत्या गुन्हेगारीविषयी टार्गेट केलंय, टीका केली आहे की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होता तेव्हा राज्यातली गुन्हेगारी वाढते। नाही, त्यांचा गृहमंत्री होता त्यावेळेस किती आलबेल होतं, त्यावेळेस अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवला जात नव्हता, त्यावेळी गृहमंत्र्यावर 100 कोटीचे आरोप लागत नव्हते, त्यावेळी साक्षीदारांची हत्या होत नव्हत्या, किती चांगलं काम होतं आणि काय नाव त्याचं वाजे तर लाजन नव्हताच। त्याच्यामुळे आता काय उत्तर याच्यावर द्यायचं, भूमिका बदलतात। किती दिवसात सर्वेक्षण पूर्ण होणं सगळं योग्य वेळी होईल। सर, तलाठी परीक्षेमध्ये मोठा घोटाळा असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणतात, त्यांची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशा पद्धतीने। विजय वडेट्टीवारांनी कुठलाही पुरावा दिला तर निश्चित आम्ही चौकशी करू, नुसत्या स्टेटमेंट्सनी चौकशी करता येत नाही। आज इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आम्ही परीक्षा घेतल्या, ट्रान्सपरंट पद्धतीने आम्ही या ठिकाणी पूर्णपणे सगळ्या परीक्षा कंडक्ट केल्या आहेत, पण कुठल्याही परीक्षेत कोणीही जर पुरावा दिला तर ती परीक्षाही रद्द केली जाईल आणि त्याच्यावर कारवाई देखील केली जाईल, त्यामुळे त्यांनी पुरावे द्यावे। सुनील कांबळेंनी पोलिसांच्या तोंडात मारली, तुम्ही गृह खात्याचे प्रमुख आहात, सुप्रियातांनी म्हटलं जाहीर माफी मागणार का, तुम्ही गृह खात्याचे प्रमुख म्हणून ठोस कारवाई करणार का? सुप्रियाताई सांगतील म्हणून थोडी काही गोष्टी करतो मी, ज्या कारवाई करायची असते ती पोलिसांनी केली आहे। सर, उद्धव ठाकरे मंदिरामध्ये 22 तारखेला पूजा करणार असं उद्धव ठाकरे म्हटले, एक प्रकारे म्हणजे एकीकडे अयोध्यात एवढा मोठा उत्सव होत असताना उद्धव ठाकरे मात्र तिकडे न जाता चला कुठल्या तरी मंदिरात चालले, हेही नसे थोडके की उद्धवजी मंदिरात जायला तयार झाले। राम मंदिराच्या संदर्भाने अक्षता वाटप असेल किंवा अन्य सगळ्या मोहिमा असतील, घरोघरी जाण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। लोकसभेच्या हा भाजपचा कार्यक्रमच नाही आहे, हा राम भक्तांचा कार्यक्रम आहे, हा कारसेवकांचा कार्यक्रम आहे। ज्याची रामावर श्रद्धा आहे तो चाललाय, तो अक्षता देतोय, त्यामुळे याच्याबद्दल कोणाला दुःख होण्याचं कारण नाहीये। नवीन ऑफिस उघडलेलं आहे, लोकसभा निवडणुकीच्या महिन्यावरच खरं तर नवीन ऑफिसमधून नवीन तयारी सुरू होईल। नाही, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की
भारतीय जनता पार्टी पुण्याच्या वतीनं नवीन कार्यालयाची सुरुवात या ठिकाणी करण्यात आली आहे. आमच्या सगळ्यांकरताच कार्यकर्ते म्हणून कार्यालय ही आमची प्रेरणेची जागा आहे. आमचं सगळं काम कार्यालयातनं चालतं आणि आमच्या कार्याचा एक प्रमुख घटक म्हणजे आमचं कार्यालय असतं. आणि मी पुणे भाजपचं अभिनंदन करेन की अतिशय चांगलं कार्यालय या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की जसं अतिशय चांगलं कार्यालय या ठिकाणी झालंय तसंच पुण्यात भाजपचं काम देखील चांगलं आहे. लोकसभा असो की विधानसभा असो एक प्रचंड मोठा विजय हा आमच्या महायुतीलाच या ठिकाणी मिळेल हा मला विश्वास आहे. आज चिंतन बैठक झाली तिकडे काय बैठक होती? कोण उपस्थित होते? ही नियोजन बैठक होती. साधारणपणे आम्ही मधून अशा बैठका घेत असतो. विशेषतः निवडणुकीपूर्वी आम्ही अशा बैठका घेतो की ज्याच्यामध्ये निवडणुकीच्या निमित्ताने जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांची मतं ही त्या ठिकाणी ऐकून घेतली जातात. अर्थात यात तिकिटांवर चर्चा होत नाही, सीटांवर चर्चा होत नाही. तर आपण तयारी करता काय केलं पाहिजे, कोणत्या विषयांना आपण महत्त्व दिलं पाहिजे, अशा सगळ्या गोष्टींवर आणि विशेषतः संघटनात्मक अशा प्रकारची चर्चा असते. राष्ट्रीय